केले तर उर्मी 11 मनोर या दोन संघादरम्यान बिग बॅटल या ठिकाणी पाहायला मिळतंय। अंतिम सामना मेगा फायनलचा सामना, यावेळेस जो संघ जिंकेल तो संघ आपण पाहू शकाल आजच्या दिवसातील गटामध्ये खास करून क्वालिफाय होईल, यात काय दुमत नाहीये। एका बाजूने ध्रुव 11 वाल्मिकी सातपाटी, एका बाजूने असेल उर्मी 11 मनोर, या दोन संघादरम्यानचं बिग बॅटल या ठिकाणी पाहायला मिळतं। सर थोडीशी घाई करा विनंती आहे, थोडंसं थोडंसं फास्ट केला आणि दोन्ही देखील संघाचे 12वे खेळाडू आमच्यापर्यंत या विनंती आहे, जेणेकरून आम्ही नावांची उद्घोषणा हे करू शकू। ध्रुव 11 वाल्मिकी सातपाटी आणि उर्मी 11 मनोर दोन्ही देखील संघाचे 12वे खेळाडू आमच्यापर्यंत या, जेणेकरून आम्ही नावांची उद्घोषणा हे करू शकू। थोडंसं फास्ट केला विनंती आहे। जी मोर्या 11 टीम आहे त्या संघाने आपण जर पाहिलं तर जगनजी पाटील यांनी टीमीला या ठिकाणी बोलवलं आहे, आपण यायचं आहे, विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यायचं आहे। जी मोर्या 11 टीम आहे मलवाडा, संपूर्ण खेळाडू आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे। जगनजी पाटील साहेबां बॅच लिडिंग एज यावेळी खेळण्याचा प्रयत्न खास करून जरूर केला गेला आहे। आपण जर पाहिलं तर यावेळेस जीवनदान लाभलं गेलं आहे, त्या परिपाक आपण जर पाहिला तर या ठिकाणी जवळ या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी जोरमध्ये चेंडू खास करून ट्रॅव्हल झाला गेला आहे, मजा येईल। एका बाजूने ध्रुव 11 वाल्मिकी सातपटे, एका बाजूने उर्मी 11 मनोर, या दोन संघादरम्यानचं बिग बॅटल ठिकाणी पाहायला मिळत आहे। सामना अंतिम आहे, या ठिकाणी कोणता संघ इतिहास घडवेल, येणारा वेळ दर्शवेल। गोलंदाज यावेळेस पाहायला मिळतोय मिस्टर आशिष, ज्यावेळेस चेंडूचा पाठलाग करून खेळण्याचा प्रयत्न खास करून केला गेला होता मिस्टर, आपण जर पाहिला तर विरूच्या माध्यमातून या ठिकाणी जवळ आपण जर पाहिलं ना तर 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळतात। धबकाचा आलेख जाऊन पोहोचलाय, जवळ 4 दशकांमध्ये प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळत्या। षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर आहे, गोलंदाज वेळेस सजवताना पाहायला मिळतोय मिस्टर आशिष। अंतिम सामना खेळण्याचा प्रयत्न हा जरूर केला गेला, आपण जर पाहिलं तर आउट साईड ऑफ स्टंपला चेंडू खास करून पिचिंग करण्यात आलेला आहे आणि यस लेट टू लेट परंतु अपडेट पंचांचा निर्णय यावेळेस पाहायला मिळाला। वाईट चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय, धबकाचा आलेख रुदिंग झालाय, फ्लाय झालाय, जाऊन पोहोचलाय जवळ 5 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतंय। ध्रुव 11 वाल्मिका सातपाटी, एका बाजूने आपण पाहताय उर्मी 11 मनोर, या दोन संघादरम्यानचं बिग बॅटल, एक कडवी लढत, कडवी झुंज, कडवं द्वंद्व या ठिकाणी पाहायला मिळतं। क्लासिकल गोलंदाजी पाहायला मिळते। आपण जर पाहिले ना तर मिस्टर आशिषच्या माध्यमातून मागच्या मॅचमधनं ज्या फलंदाजांना 7 षटकार ठोकले होते ना, यावेळेस त्या फलंदाजाला उभं करून ठेवलंय मिस्टर आशिषच्या माध्यमातून। सुपर गोलंदाजी यावेळेस इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खास करून ट्रॅव्हल झाला गेलाय, थांबणार नाहीये चेंडू, जाईल 1 बॉम्ब्स 2 बॉम्ब्स ओव्हर द रूप, शारदावा सुंदर फटका मिस्टर विरूच्या बॅटमधला पाहायला मिळाला। राफलकरचा आलेख जाऊन पोहोचले जवळ 9 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतंय। षटक क्रमांक मित्रांनो आपण जर पाहिले ना तर या ठिकाणी 1 प्रगतीपथावर आहे, अजून देखील 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शेष पाहायला मिळतोय। गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळेल मिस्टर आशिष। यावेळेस पुन्हा एकदा 30 दिशेने तोच फटका पाहायला मिळाला आहे, सुंदर फटका। आपण जर पाहिलं तर 50 संकेत आपल्याला पोहोचतात, हा षटकार आहे। आपण जर पाहिलं ना तर मिस्टर वीरू एक विध्वंसक फलंदाज मी का आहे, यावेळेस दर्शवून देतोय मैदानाच्या आतमध्ये। सुपर फटका, धावसंख्येचा आलेख जाऊन पोहोचलाय जवळ 15-15 या तसे प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळतं, मजा येईल। अंतिम सामना, यावेळेस कोणताच संघ या ठिकाणी अगोदर पाहिलं ना तर आजच्या गटातून फायनलमध्ये प्रवेश करेल। गुडघे टेक तमाशात एक कॉपी बुक स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न खास करून केला होता, कृष्णा लक्ष्मण सातपुते कॉपी बुक स्टाईलनं खास करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु प्ले अँड मिस। एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर, एका षटकाचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण झालाय आणि एका षटकाचे समाप्त अखेरीस धावफलकाचा आलेख जर आपण पाहिला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय जवळ 15 या धावसंख्येतील स्कोर कार्ड हे पाहायला मिळतंय। तसे एका षटकाचा खेळ ठिकाणी परिपूर्ण झालाय आणि एका षटकाचा समाप्त अखेरी धावफलकाचा आलेख जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय जवळ 15 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड पाहायला मिळतंय। यस, गोलंदाजाचं नाव आम्हाला सुचवायचं विनंती करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून। गोलंदाजाचं नाव
निलेशला पण पाहताय एका षटकाचा खेळ ठिकाणी परिपूर्ण झाले. धाफलकर झाले का आपण जर पाहिला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले जवळजवळ 15 या दशकाचे स्कोर कार्ड या ठिकाणी पाहायला मिळतं. जोपर्यंत आपण जर पाहिलं ना वीरू बॅटिंग स्टारला राहील ना तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर उर्मी 11 मनोहर संघाला खतरेची घंटी ही वाजत राहील. कारण हा चांगला फलंदाज आहे, इंटर्समध्ये फलंदाज आहे, अटॅकिंग मोडमध्ये फलंदाज पाहायला मिळतोय. मिस्टर वीरूला आपण पाहताय यावेळेस खेळण्याचा प्रयत्न काही पी निगाही काही पी निशाणा फुटबॉल सहभाग दिसून आला. त्याचा परिपाक यावेळेस फक्त आणि फक्त एक धाव यावेळेस पाहायला मिळाले. फक्त नाही पाहू शकते तर खऱ्या अर्थानं वीरूला खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना त्याला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला आहे. फक्त आलेख जाऊन पोहोचलाय जवळजवळ 16 या धावसंख्येमध्ये प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होईल आपण जर पाहिलं तर निलेश षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. ऑन साईडला आपण जर पाहिलं तर मिस्टर वीरूच्या बॅट मधला हा पुनश्च एकदा आहे दिमदार धमाकदार बाबू चषक षटकार 6 मिस्टर वीरू युबीटी. थँक्यू सो मच. धापलकर झाले जाऊन पोहोचले जवळजवळ 22 या दशकात प्रोग्रेस कार्ड खरं त्यांना पाहायला मिळते. खरं त्यांना वीरू बाबरेला आपण पाहताय इलेक्शनमध्ये काही विलक्षण फलंदाजी राहिली आतापर्यंत मिस्टर वीरू बाबरेची. खऱ्या त्यांना पालघर असो किंवा पालघर पूर्व विभाग असो ज्याच्या माध्यमातून दरानं सोडलं आहे आणि यावेळेस खऱ्या अर्थानं आपण पोहोचलो विक्रमगड नगरीमध्ये त्यांचा बल्ला बोलतोय, त्यांचे फलंदाजी बोलते. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आपण जर पाहिला तर यावेळेस चेंडू मात्र दन करीत जातोय. यावेळेस प्रेक्षक रसिक मायबापांना खास करून पंच परीक्षण करतील निरीक्षण करतील काय निर्णय आहे. आणि तदनंतर मात्र यावेळेस काय घडले म्हणजे आतमध्ये पंच आम्हाला कळवायचं आहे. 2 धावा का? यस 2 धावा. धावफलक जाऊन पोहोचलाय जवळजवळ 24-24 या दशकामध्ये प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतंय. अंतिम सामना ध्रुव 11 वाल्मिका 7 पटी उर्मी 11. आणि यस प्रेक्षक राजा आपणास विनंती आहे आपण तिथून उठायचा जे उमराचं झाड आहे तिथून आपण उठायचा विनंती आहे कारण अंतिम सामना आहे. प्रेक्षक राजे आपण सर्वांनी तिथून उठायचं आहे. यस यस थँक्यू सो मच. आपण सर्वांनी तिथून उठायचं आहे कारण अंतिम सामना आहे. उलट एकंदरीत लाईव्ह अक्षरमध्ये विद्यमान सामना वेळेस पाहायला मिळतो. एका बाजूने ध्रुव 11 वाल्मिका 7 पटे एका बाजूने आपण पाहू शकतात उर्मी 11 मनोहर. या दोन संघ दरम्यानचा बिग बॅटल एक कडवी लढत कडवी झुंज कडबत बंधव या ठिकाणी पाहायला मिळते. वीरू बाबरे इन ॲक्शन मध्ये काय विस्मयकारक फलंदाजी राहिली आतापर्यंत. गुडका टेक तमाशा देख कॉपी बुक स्टाईलला चेंडू खेळायचा प्रयत्न केला. चेंडू थांबणार नाही आहे. तेच तरार चेंडू निघून गेलाय. वन्स बॉम्ब सीमारेषा पार चौकार 4. वीरू बाबरे काही फलंदाजी पाहायला मिळत्या. सुपर आउटस्टँडिंग फलंदाजी यावेळेस पाहायला मिळत्या. खऱ्या अर्थानं पालघर पूर्व विभाग असो पालघर जिल्हा असो ज्याच्या माध्यमातून दनानं सोडलं क्रिकेट. आणि आज खऱ्या अर्थानं आपण जर पाहिले ना मित्रांनो बाबू चषकामध्ये खऱ्या अर्थानं जब फलंदाजाचा बल्ला बोलतोय सुपर. हे चेंडूची व्यवस्था करून द्या मित्रांनो आज आतमध्ये विनंती करीत आहोत. षटक क्रमांक 2 अजून देखील येणारा एक चेंडू शेष पाहायला मिळतो. धापका सालेक जाऊन पोहोचला जवळजवळ 29-29 या दशकाचे स्कोर कार्ड पाहायला मिळते. अंतिम सामना जो सामना जो संघ या ठिकाणी जिंकेल तो संघ या ठिकाणी थेट फायनलमध्ये प्रवेश करेल यात काही दुमत नाही आहे. गोलंदाज निलेशला आपण पाहताय खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. आपण जर पाहिलं तर मिस टायमिंग पाहायला मिळाला. त्याचा परिपाक आपण जर पाहिला तर मिस्टर वीरू बाबरेने यस म्हटलं होतं आणि यस नो कोऑर्डिनेशन आणि वेट या शब्दांचा मिलापा खास करून पाहायला मिळतोय. दाफलका चाले का जाऊन वृद्धिगत झालाय फ्लाय झालाय आणि जाऊन पोहोचले जवळ 31 धावसंख्येचे प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतंय. थँक्यू सो मच डीजे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण झालाय आणि या 2 षटकांच्या समाप्त अखेरीस दाफलका सारेक जाऊन पोहोचलाय जवळजवळ 31-31 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड पाहायला मिळतंय. फलंदाज आपण पाहताय मिस्टर दिवेशला षटक क्रमांक 3 खेळण्याचा प्रयत्न खास करून जरूर केला परंतु क्षेत्ररक्षक यावेळी चुकी करणार नाही आहे. सुंदर कॅच या ठिकाणी परिपूर्ण हा केलेला आहे
चला नवीन फलंदाज आपण लगेच विनाविलंब या विनंती करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच डीजे. नवीन फलंदाज बॅटर्स इन मिस्टर भाविशला आपण पाहत आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. पहिल्याच चेंडूवरती विकेट्स खास करून पाहायला मिळाले. फलक अजून देखील जर पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले जवळजवळ 31-31 या धावसंख्येमध्ये स्कोर कार्ड पाहायला मिळते. अंतिम षटक आहे ह्या इनिंगमध्ये यावेळेस पाहायला मिळेल. अंतिम षटक क्रिकेटिंग वर्ल्डमध्ये जर पाहायचं झालं तर एक 10 नंबरचे षटक ज्या षटकाकडे पाहिलं जातं आणि हे षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज पाहायला मिळतोय मिस्टर फहादला आपण पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर फहाद सज्ज होत असताना खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. आपण पाहू शकाल ऑन साईडला प्रोटेक्शन आहे. डीप फाईन लेगला खास करून चेंडू ट्रॅव्हल झाला गेलाय. तोपर्यंत आपण जर पाहिला तर या ठिकाणी जवळ आणि फक्त एक धाव खास करून परिपूर्ण केलेलं आहे. यावेळेस आपण जर पाहिलं ना तर स्ट्राईकवरती आणणं फार गरजेचं होतं मिस्टर वीरू वाघुवेला आणि त्याचा परिपाक आपण जर पहिल्या धावफलकात झाले का जाऊन पोहोचले. 32-32 या धावसंख्येतील स्कोर कार्ड या ठिकाणी पाहायला मिळत आहे. वीरू बाबरे आपण इन ॲक्शनमध्ये पाहू शकतायत. मागच्या मॅचमध्ये ज्याच्या बॅटमधनं खऱ्या अर्थानं 7 षटकार पाहायला मिळाल्या होत्या आणि इंडिव्हिज्युअली आपण जर पाहिले ना तर 45 धावांची विश्वविक्रमी फलंदाजी केली गेली होती. आणि ज्यावेळेस वीरू बाबरे इन ॲक्शनमध्ये जरूर पाहायला मिळतं. गोलंदाज सजवताना पाहायला मिळेल मिस्टर फहाद. खेळण्याचा प्रयत्न खास करून जरूर केला गेला. आपण जर पाहिलं तर मिस्टर वीरू म्हणतायत आपण 2 धावांचा कॉल मिस्टर वीरूचा होता आणि यावेळेस 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय मिस्टर वीरू. 2 धावा परिपूर्ण धावलकात झाले. रुद्धिंगच झालाय. फ्लाय झालाय. जाऊन पोहोचलाय जवळ 34 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळतं. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 3 प्रगतीपथावर आहे. अजून देखील 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी शेष पाहायला मिळतंय. जोपर्यंत वीरू आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर उर्मी 11 मनोहर संघाला खतरेची घंटी ही वाजत राहील. कारण समोर फलंदाज ना तितका दर्जेदार पाहायला मिळतं. काय आतापर्यंत फलंदाजी राहिली आजच्या दिवसाचा खास करून हिरो म्हणायला हरकत नाही आहे. याच वाईट चेंडू पाहायला मिळतं. पंजाचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचते. धावफलकात झाले का आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले जवळ 35-35 या धावसंख्येमध्ये प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळतंय. गोलंदाज आपण जर पाहिलं तर फहाद सज्ज होताना पाहायला मिळतंय. अजून देखील 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी शेष पाहायला मिळतोय. गोलंदाज फहादला आपण पाहत आहे. इन ॲक्शनमध्ये फलंदाजाला आपण पाहत आहे मिस्टर वीरू बाबरे. खेळण्याचा प्रयत्न आपण जर पाहिला तर चेंडू मात्र नो मॅन्स लँडला खऱ्या ट्रॅव्हल झाला गेलाय. खास करून चेंडूला जजमेंट करण्यामध्ये अयशस्वी ठरले. तर क्षेत्ररक्षक त्याचा परिपाक आपण जर पाहिला तर चांगली रनिंग इन द बिटवीन पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही देखील फलंदाज एका बाजूने आपण जर पाहिला तर मिस्टर वीरू, एका बाजूने आपण जर पाहिलं तर मिस्टर आपण जर भाविशला आपण पाहत आहे. चांगली रनिंग इन द बिटवीन 2 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत आणि धावफलकाचा आलेख जर पाहिला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले जवळ 37 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 अंतिम षटक पाहायला मिळतंय. अजून देखील 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी शेष पाहायला मिळतंय. वीरू बाबरे इन ॲक्शन मध्ये. प्रेशर दिसून येतंय. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिले ना तर मिस्टर वीरू बाबरे चांगल्या टचमध्ये फलंदाज पाहायला मिळतोय. अटॅकिंग मोडमध्ये फलंदाज यावेळेस पाहायला मिळतोय. अनेक मित्रांनो तशा प्रकारची फलंदाजी ना झाले मिस्टर वीरू बाबरेची. ते 7 षटकार मित्रांनो कोण विसरेल. ऑन साईडला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर मिस्टर वीरूच्या बॅट मधला पुन्हा एकदा बाबू चषक षटकार मिस्टर वीरू बाबरे यू ब्युटी 6 सुंदर फटका येईल पाहायला मिळाला मिस्टर वीरू बाबरेच्या बॅट मधला. लवकर साली जाऊन पोहोचले जवळ 43 या दशेचा प्रोग्रेस कार्ड या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण जर पहिला पाहत पुन्हा ते खेळण्याचा प्रयत्न हा जरूर केला गेला परंतु आपण जर पाहिलं तर क्षेत्रकाच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू गेलाय. वन्स बॉम्ब्स ओव्हर द रूप 4 धावा सुंदर फटका.
चला बोलूया सामन्याकडे. जवळजवळ 3 षटकांचा खेळ ठिकाणी परिपूर्ण झाला आणि 3 षटकांच्या समाप्त अखेरीस धावफलकात सालेक जाऊन पोहोचलाय. जवळजवळ 47-48 धावांचं लक्ष ज्यावेळेस समोर पाहायला मिळेल. चांगला टोटल या टीव्हीस इस्टॅब्लिश खऱ्या अर्थाने केली गेली. चला विनंती आहे थोडंसं फास्ट खेळायचं आहे. क्षेत्ररक्षणाचे विरोचना आपण लगेच सजवून घ्या. थ्रू 11 सातपटे आपला प्रेमळ विनंती करीत आहोत. आपण क्षेत्ररक्षणाचे विरोचना आपण लगेचच सजवून घ्यायची आहे. समोर लक्ष आहे. आपण जर पाहिलं तर 48-48 या धावांचं लक्ष हे समोर असेल. चला ध्रुव 11 वाल्मिकी सातपटे आपण लगेच क्षेत्ररक्षणाची विरोचना सजवून घ्या विनंती करत आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून आणि उर्मी 11 मनोहर आपण लगेच 2 श्रेणीचे फलंदाज विनाविलंब प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाठवून द्या. कारण कालोखाचे साम्राज्य हळूहळू होत चाललंय आणि कालोखाचे साम्राज्य होण्या अगोदर आपल्याला संपूर्ण सामने पार पाडायचे आहेत. वीरू बाबरे इन ॲक्शनमध्ये आपण पाहिलं खरं तर बिलॉंग दी 18 वर्षाचा खेळाडू खरं त्यांना पाहायला मिळतंय. आणि काय आजच्या दिवसामध्ये त्याची फलंदाजी राहिली आहे. वीरू बाबरे सुपर आउटस्टँडिंग फलंदाजी यावेळेस राहिली. खास करून प्रेक्षकांचे मनोरंजन त्याच्या माध्यमातून केली गेली आणि मित्रांनो प्रेक्षकांना देखील ना अशा प्रकारचे सामने आवडत असतात आणि अशा प्रकारचे फलंदाज देखील आवडत असतात. अंतिम सामना एका बाजूने आपण पाहत आहे ध्रुव 11 वाल्मिका सातपटे, एका बाजूने आपण पाहत आहे उर्मी 11 मनोहर. या दोन संघादरम्यान बिग बॅटल वेळेस पाहायला मिळत आहे. अंतिम सामना वेळेस पाहायला मिळत आहे. यावेळेस कोणता संघ जिंकेल येणारा वेळ दर्शवेल. समोर लक्ष आहे 48 धावांचं लक्ष हे समोर आहे. चला बोलूयात लाईव्ह ॲक्शन मध्ये. एका बाजूने आपण पाहत आहे ध्रुव 11 वाल्मिका सातपटे, एका बाजूने आपण पाहत आहे उर्मी 11 मनोहर. अंतिम सामना वेळेस पाहायला मिळतोय. समोर लक्ष आहे जवळजवळ 48 धावांचं लक्ष हे समोर असताना दोन सलामीचे फलंदाज ज्यावेळेस पाहायला मिळत आहेत उर्मी 11 संघाच्या माध्यमातून. दोन सलामीचे फलंदाज एका बाजूने तहाला आपण पाहताय, एका बाजूने आपण फहादला पाहताय. गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल. अवधूतला आपण पाहताय इन ॲक्शन मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर. समोर लक्ष 48 या धावांचे लक्ष हे समोर असताना यावेळी धावा कशा प्रकारे अचीव केल्या जातील याकडे मात्र लक्ष लागून राहिलंय. अवधूत एक चांगला गोलंदाज आहे, एक विकेट टेकर गोलंदाज आहे, एक द्रुतगती वेगवान गोलंदाज खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलंय आणि तो गोलंदाज यावेळेस पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अखंड चेंडू होता आणि मिस्टर तहा अशा प्रकारचा चेंडू सोडणार नाहीये. ज्या फटक्याची आवश्यकता होती ना तो फटक्या पाहायला मिळतोय. मित्र तहा याच्या बॅटमधनं 6. 48 या धावसंख्येचं लक्ष असताना यावेळेस आपण जर पाहिलं तर उर्मी 11 मनोहर संघ जाऊन पोहोचलाय. जवळजवळ 6 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती खास करून प्रहार हा केला गेलाय आणि फलंदाजी करावी लागेल. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर वीरू बाबरेला मैदानाच्या आतमध्ये आठवावं लागेल. सामना जिंकायचा असेल उर्मी 11 मनोहर संघाला. ज्या रीतीनं मिस्टर आपण जर पाहिलं वीरू बाबरेच्या ज्या फलंदाजी राहिली मैदानाच्या आतमध्ये खेळाचा प्रयत्न आपण जर पाहिलं तर तहाची विकेट यावेळेस घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज मिस्टर अवधूत. सुपर गोलंदाजी आणि जे विकेटची आवश्यकता होती ना ती विकेट यावेळेस काढून दाखवल्या मिस्टर तहा. नवीन फलंदाज अंबी याला आपण पाहताय. षटक क्रमांकाबद्दल पहिलं जवळ एक प्रगतीपथावर असताना मिस्टर अवधूतला आपण इन ॲक्शनमध्ये गोलंदाज ट्रॅकवर पाहताय. ज्याच्या अकाउंटमध्ये विकेट्स हे पाहायला मिळते. मिस्टर तहा याच्या स्वरूपामध्ये धावफलकात सालेका जाऊन पोहोचलाय. जवळजवळ 6 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतं. फायनलचा सामना एका बाजूने ध्रुव 11 वाल्मिका सातपटी, एका बाजूने आपण पाहताय उर्मी 11 मनोहर. हे दोन संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी मिस्टर अवधूतला आपण पाहताय. जे विकेटची आवश्यकता होती ना ती विकेट यावेळेस काढून दाखवली मिस्टर तहा यांची.
नवीन फलंदाज बॅटर्स इन यावेळेस पाहायला मिळतोय मिस्टर सुपर ब्युटिफुल पीस ऑफ बॉलिंग यावेळेस पाहायला मिळते मिस्टर अवधूत. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर फलंदाजा कर्दन काल ठरला गेलाय. मित्रांनो जर तुमच्याकडे चांगल्या प्रकारची लाईन असेल, चांगल्या प्रकारची लेंथ असेल तर डेफिनेटली जगातील सर्वोत्तम फलंदाज जर तुमच्यासमोर आला ना तर त्याच्यासमोर तुम्ही गोलंदाजी करू शकतायत. आणि यावेळेस ती गोलंदाजी होते अवधूतच्या माध्यमातून. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव स्वरूपात चेंडू पाहायला मिळत आहेत. आउट साईडला ऑप्शनल चेंडू खास करून पिचिंग करण्यात आले होते मिस्टर अवधूत यांच्या माध्यमातून. आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर मिस्टर अंबियाला उभं करून दाखवलंय. सुपर गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 प्रगती पथावर मिस्टर अवधूत इन ॲक्शन मध्ये. बॅटिंग स्टारला आपण पाहू शकतायत मिस्टर अंबिया. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका वेळेस पाहायला मिळतोय आणि फटका जाईल पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. चांगला फटका वेळेस पाहायला मिळाला फलंदाजीच्या माध्यमातून मिस्टर अंबियाला आपण पाहताय. षटक क्रमांक 1 धावफलकात सालिक जाऊन पोहोचलाय जवळ 12 या दशकामध्ये प्रोग्रेस स्टार्ट हे पाहायला मिळतंय. अजून देखील येणारा एक चेंडू खास करून शेष हा पाहायला मिळतोय. अंतिम सामना ध्रुव 11 वाल्मिका 7 पटे विपक्षामध्ये उर्मी 11 मनोर या दोन संघादरम्यानचं बिग बॅटल यावेळेस खऱ्या अर्थानं पाहायला मिळतंय. बॅटिंग स्टान्सला आपण जर पाहिलं ना तर अंबियाला आपण पाहताय. मजा येईल या सामन्यामध्ये, काही दुमत नाहीये. खेळण्याचा प्रयत्न हाऊस डॅट आणि यावेळी आपण जर पाहिलं तर पंच मात्र कुठल्या प्रकारे प्रभावित होताना दिसत नाहीयेत. उत्साह जास्त आणि विश्वास कमी हे आपल्यामधून दिसून आलाय. त्याचा परिपाक आपण जर पाहिलं तर एका षटकाचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण झालाय. एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर एका षटकाचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण झालाय आणि एका षटकाच्या समाप्त अखेरीस धावफलकात सालिक जाऊन पोहोचलाय. जवळ 13 या दशकात प्रोग्रेस कार्ड खऱ्या अर्थानं पाहायला मिळतंय. तर येणारे 12 चेंडू आहेत आणि विजयाकरिता अजून देखील 35 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. 12 चेंडू आणि विजयाकरिता 35 धावा हे समाजाचं समीकरण. बारा चेंडू आणि विजयाकरिता आपण जर पहिले तर जवळ 35 धावा अजून देखील जमवायचे आहेत. धावफलक जाऊन पोहोचले जवळ 13 या दशकामध्ये प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळतंय. एका षटकाचा खेळ परिपूर्ण झालाय. नवीन गोलंदाज ज्यावेळेस पाहायला मिळतं मिस्टर वीरू बाबरेला आपण पाहताय. विथ बॅटने हा चांगला परफॉर्मन्स राहिला आहे मिस्टर वीरूचा. आता विथ बॉलने देखील तो परफॉर्मन्स करावा लागेल. गोलंदाज ज्यावेळेस वीरू बाबरे सजवताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू यावेळेस अखंड प्रकारचा होता आणि यस पद्धतीचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचलेत. हा वाईट चेंडू आहे. प्रकारचा एक हृदयंगत होईल, जाऊन फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल जवळ 14 या धावसंख्येमध्ये प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळत आहे. मिस्टर वीरू. अंतिम सामना ध्रुव 11 वाल्मिका 7 पटी विपक्षामध्ये उर्मी 11 मनोर. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. आपण पाहू शकताय तर चेंडू नो मेन्स लँडला ट्रॅव्हल झाला गेलाय. निर्धन स्थली खऱ्या चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत जर पाहिलं तर या ठिकाणी 1 धाव हे परिपूर्ण पाहायला मिळते. त्यापर्यंत जाऊन पोहोचलाय जवळ 15 या दशकात प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर आहे. मिस्टर वीरू गोलने ट्रॅकवर सजवताना पाहायला मिळतात. बॅटिंग स्टान्सला जर पाहिला तर मिस्टर फहादला आपण पाहताय. नॉटिंग एंडला जर पाहिलं तर मिस्टर अंबिया. गुडघा टेक तमाशा देख कृष्णा लक्ष्मण सातपुते कॉपी बुक स्टाईलला सुरूला सरळ फेकून दिले आउट ऑफ द पार्क. षटकार 6. काय फटका होता मिस्टर आपण पाहू शकाल. मिस्टर फहादच्या बॅट मधून पाहायला मिळाला. धावफलकात साली जाऊन पोहोचल्या जवळ 21 या दशकावरती स्कोर कार्ड या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 10 चेंडू आणि विजयाकरिता अजून देखील जवळ किती धावांची गरज असेल तसा जर प्रश्न केला तर येणारे 10 चेंडू आणि विजयाकरिता 27 धावांचं लक्ष अजून देखील शेटला पाहायला मिळत आहे. अजून देखील सामना ऑन आहे. अजून देखील मॅच ऑन पाहायला मिळते. खेळण्याचा प्रयत्न यस पंच आमच्याकडे बोलतायत. वाईट चेंडू आहे. प्रेशर खास करून दिसून येते मैदानामध्ये. त्याचा परिपाक आपण धावफलकात साले हृदयंगत झालाय. फ्लाय झालाय, जाऊन पोहोचलाय जवळ
22-22 या दर्शक प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळतंय. गोलंदाज वीरू. यावेळेस आपण जर पाहिलं तर मिस्टर पहाचे खेळला प्रोग्राम ज्या विकेटची आवश्यकता होती ना ती विकेटच्या वेळेस काढून दाखवल्या गोलंदाज मिस्टर वीरू बाबरे. सुपर गोलंदाजी. येणारे 9 चेंडू आणि विजयाकरिता अजून देखील 26 धावाचं टार्गेट समोर पाहायला मिळतंय. 9 चेंडू आणि विजयाकरिता 26 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतंय. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 2 प्रगती पथावर आहे. अजून देखील येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ शेष पाहायला मिळतोय. ध्रुव 11 वाल्मिका सातपटी विपक्षामध्ये उर्मी 11 मनोर हे दोन संघ वेळेस पाहायला मिळतात. अंतिम सामना वेळेस पाहायला मिळतोय. वीरू बाबरे खेळण्याचा प्रयत्न खासून केला गेला होता. आपण जर पाहिलं तर यावेळेस डायरेक्ट हिट आणि यावेळेस फलंदाज बाद होईल. मिस्टर वीरू बाबरेला आपण इन ऍक्शन मध्ये जरूर पाहू शकतायत. थँक्यू सो मच डीजे. थोडंसं फास्ट केला विनंती आहे. ध्रुव 11 वाल्मिका सातपटी आपल्या प्रेमाने विनंती आहे आपण क्षेत्ररक्षणाची विवेचना लगेच सजवून घ्या आणि या लिस्ट टोकी आपल्याला देखील आम्ही थोडीशी विश्रांती देतोय कारण अंतिम सामना आहे. ध्रुव 11 वाल्मिका सातपटी आणि उर्मी 11 मनोर. षटक क्रमांक जवळजवळ 2 प्रगतीपथावर पाहायला मिळत आहे. मिस्टर वीरूला आपण इन ऍक्शन मध्ये जरूर पाहताय. समोर लक्ष आहे जवळजवळ 48 या धावसंख्येचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. गोलंदाज आपण जर पाहिला तर वीरू बाबरे सजवताना खेळण्याचा प्रयत्न प्ले अँड मिस यावेळेस पाहायला मिळतोय. फलंदाज मिस्टर अंबिया चांगली गोलंदाजी उच्चस्तरीय गोलंदाजी पाहायला मिळते मिस्टर वीरू बाबरेच्या माध्यमातून. आउटस्टँडिंग गोलंदाजी. षटक क्रमांक आपण जर पाहिले ना तर जवळजवळ 2 प्रगतीपथावर गोलंदाज वीरू बाबरे या वेळेला सजवताना पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. आपण जर पहिले क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. सुंदर झेल या ठिकाणी परिपूर्ण हा केला गेला. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण होताना आपण पाहू शकतो. आणि 2 षटकांच्या समाप्त अखेरीस धावफलकाचा आलेख जाऊन पोहोचलाय. जवळजवळ 22-22 या दर्शक प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतं. अजून देखील येणारे 6 चेंडू आहेत आणि विजयाकरिता अजून देखील 26 धावांचं लक्ष हे समीकरण पाहायला मिळतंय. येणारे 6 चेंडू आणि विजयाकरिता अजून देखील 26 धावा हे सामन्याचे समीकरण जे वेळेला पाहायला मिळतं. ध्रुव 11 वाल्मिका सातपटी विपक्षामध्ये उर्मी 11 मनोर या 2 संघात रमतचं पीक भेटल्यावेळेस पाहायला मिळतंय. जो संघ या ठिकाणी जिंकेल तो संघ थेट आजच्या गटातून क्वालिफाय होईल यात काही दुमत नाहीये. एका बाजूने आपण पाहताय ध्रुव 11 वाल्मिका सातपटी, एका बाजूने आपण पाहताय उर्मी 11 मनोर हे 2 संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोलंदाज या ठिकाणी सजवताना पाहायला मिळतोय. स्टेजला आपण पाहतोय येणारे 6 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 26 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतंय. गोलंदाज श्रेयसला आपण पाहतोय. मॅच रेटिंग एस आणि फलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा बाद होताना पाहायला मिळतोय. चला नवीन फलंदाज आपण लगेचच मुख्य मैदानात जा विनंती आहे. षटक क्रमांक अंतिम पाहायला मिळतं. मिस्टर आपण पाहू शकतात गुलजे ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. मिस्टर श्रेयसला आपण पाहतोय. अंतिम सामना वेळेस पाहायला मिळतो आजच्या दिवसातील. ध्रुव 11 वाल्मिका सातपटी विपक्षामध्ये उर्मी 11 मनोर या 2 संघात रमतचं पीक पडल्या वेळेस पाहायला मिळतंय. अंतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीला. नवीन फलंदाज आपण विनाविलंब लगेचच मुख्य मैदानावरती जा विनंती करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज बॅटर्स या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्लीज बॅटर्स नेम आमच्यापर्यंत कळवायची विनंती आहे. शियामला आपण पाहताय नवीन फलंदाज मैदानामध्ये खेळण्याचा प्रयत्न खासून केला होता. हाऊ इज दॅट प्रश्न आणि यावेळेस विकेट पतंग होताना पाहायला मिळत आहे. लेग बिफोर दी विकेट्स यावेळेस पाहायला मिळाली.
चांगली गोलंदाजी मिस्टर श्रेयसला आपण पाहताय. 2 चेंडू आणि बॅक टू बॅक 2 विकेट्स यावेळेस पाहायला मिळत आहेत. ऑन हॅट्रिक्सवर गोलंदाज यावेळेस पाहायला मिळतोय मिस्टर. आपण जर पाहिलं तर श्रेयस आणि यावेळेस पहिली हॅट्रिक्स परिपूर्ण केली जाईल का आजच्या दिवसातील हा प्रश्न देखील पाहायला मिळतोय. श्रेयस इन ॲक्शन मध्ये धावफलकाचा आलेख अजून देखील स्थिर पाहायला मिळतोय. 22-22 या दशकातील स्कोर कार्ड या ठिकाणी पाहायला मिळतंय. आपण जर मित्रांनो पाहिलं ना तर ध्रुव 11 वाल्मिका सातपटी संघ यावेळेस हळूहळू या संघाच्या माध्यमातून विजयाचा सुगंध हा दरवळत असताना पाहायला मिळतोय. खास करून आपण पाहू शकाल वीरू बाबरेची ती फलंदाजी राहिली, वीरू बाबरेची गोलंदाजी राहिली आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर हे चांगलं प्रदर्शन, खास करून 11 खेळाडूंचे प्रदर्शन चांगलं राहिलं. त्याचा परिपाक आपण जर पाहिला पुनश्च आपण जर पाहिलं तर वीरू बाबरे चेंडू येतोय चांगला झेल या ठिकाणी परिपूर्ण केलेला आहे. मैदानामध्ये आपण पाहत आहे अक्षरशः विकेटची पडझड चालूच आहे मैदानामध्ये. आपण जर पाहिलं तर पत्त्यांच्या बंगल्यांप्रमाणे डाव खऱ्या अर्थानं कोसळू लागलाय उर्मी 11 संघाचा. षटक क्रमांक जवळ जर आपण जर पाहिलं तर 3 प्रगती पथावर आहे. आपण पाहत आहे मिस्टर श्रेयस 3 चेंडू 3 विकेट्स आणि खास करून हॅट्रिक्स याच्यामध्ये परिपूर्ण ही केली गेली. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. धावफलक चालेल रुदिंगच झालाय, फ्लाय झालाय, जाऊन पोहोचलाय. 23-23 या दशकातील प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळतंय. 3 चेंडू आणि 3 विकेट्स खास करून हॅट्रिक्स त्याच्या माध्यमातून परिपूर्ण केली गेली. श्रेयसला आपण पाहताय गोलंदाज यावेळेस आपण जर पाहिलं तर यावेळेस उभं करून दाखवलं जात आहे. आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना यावेळेस आपण जर पाहिलं तर ध्रुव 11 वाल्मिका सातपटे आणि उर्मी 11 मनोर अंतिम षटक यावेळेस पाहायला मिळतंय. यावेळेस आपण जर पाहिलं तर ध्रुव 11 वाल्मिका सातपटी संघ यावेळेस ड्रायव्हिंग सीट वरती पाहायला मिळतोय. अंतिम षटक श्रेयस खेळण्याचा प्रयत्न, वाईट चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. धावफलकाचा आलेख रुदिंगत होईल, फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल. याचं एक बाईक देखील धाव असेल आणि या धावफलकाचा आलेख जाऊन पोहोचेल. जवळ 25-25 या दशकातील प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतंय. षटक क्रमांक अंतिम आहे. गोलंदाज आपण पाहू शकतायत श्रेयस यांच्या माध्यमातून विकेट्स हॅट्रिक्स हे परिपूर्ण केली गेली आहे. वाईट चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट पाहायला मिळत आहेत. थोडासा लांब लचक षटक या ठिकाणी पाहायला मिळतं मिस्टर श्रेयसच्या माध्यमातून. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बाळगला होता परंतु यावेळेस मिस्टर वीरू बाबरे चुकी करणार नाही आणि ज्यावेळेस